नमस्कार. मराठी किचन क्वीनमध्ये आपण सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे वांगे बटाट्याची सुकी भाजी. ही भाजी तुम्ही मुलांना किंवा मोठ्यांना टिफिनमध्ये देऊ शकता. एकदम परफेक्ट आहे आणि खूप लवकर बनते डब्यासाठी. तर इथं मी 2 वांगी घेतलेली आहे, 2 बटाटे घेतलेले आहे. हे 2 मेंबर्ससाठी मी बनवत आहे. 2 लोकांसाठी भरपूर होते भाजी. तर सर्वात आधी वांगी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एकदम अशी लांब लांब आणि एकदम पातळ आपल्याला कापायची आहेत. आणि इथं मी हे ग्रीन कलरची वांगी घेतलेली आहे. तुम्ही कोणतीही वांगी घेऊ शकता जे तुमच्याकडे आहे. जेवढे पातळ कापता येईल तेवढे पातळ कापायचे आपल्याला ह्याची कापं. टिफिनसाठी खूप बरी आहे ही भाजी, सुकी भाजी. आणि हे एकदम इझिली तुम्ही डब्यात देऊ शकता मुलांच्या किंवा मोठ्यांच्या. आणि साईड डिश म्हणून पण तुम्ही हे खाऊ शकता लंचमध्ये किंवा डिनरमध्ये. आता वांगी मी इथं कापून घेतली. त्याचबरोबर आपल्याला हे बटाटा आहे हे पण सोलून असं लांब लांब कापून घ्यायचं आहे. आणि पाण्यात घालायचं आपल्याला ज्याने की हे काळे पडणार नाही. फ्रेंड्स, तुम्ही माझं जे चॅनल आहे पहिल्यांदा विजिट करत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला हिट करा न्यू व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. तर आता इथं वांगे आणि बटाटे मी कापून पाण्यात ठेवलेले आहेत. तर चला आता भाजी बनवायला चालू करूया. गॅसवरती मी एक फ्राईंग पॅन ठेवलेला आहे. यात आपण घालूया तेल. रिफाइंड ऑइल मी यूज करत आहे. ते 1.5 ते 2 चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे. आता सर्वात आधी या तेलात आपण वांगीची कापं आहे हे फ्राय करून घेऊया. आता मीडियम फ्लेमवर मस्त एक 5-6 मिनटं आपण हे फ्राय करून घेऊया. आणि सतत चालवत आपल्याला फ्राय करायचं आहे कारण हे खूप खाली लागू शकते. आता ही वांगी बघता मस्त इथं फ्राय झालेली आहे. आता हे आपण काढून घेऊया. आणि फ्राय करतानाच हे 80% कुक पण होऊन जाते. चांगली अशी आपल्याला फ्राय करायची आहे. आता सेम पॅनमध्ये आपण जे बटाट्याची कापं आहेत ती पण फ्राय करून घेऊया. आता हे सुद्धा आपल्याला एक 5 ते 6 मिनटं मस्त थोडंसं असं लाल होईपर्यंत हे बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि फ्रेंड्स, कमेंट करून मला नक्की कळवा तुम्ही कोणत्या शहरातून माझं हे रेसिपी बघत आहात. आता हे बटाटेसुद्धा फ्राय करून झालेले आहे. ते पण आपण काढून घेऊया. आता या पॅनमध्ये आपण ऑलरेडी तेल आहेत तर मी अजून घालणार नाही. या तेलातच आपण घालूया अर्धा छोटा चमचा जिरं. आणि इथं आपण थोडीशी हळद घालूया, 1 छोटा चमचा. आणि आता आपण यात घालणार आहोत 1 छोटा चमचा कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला आपल्याकडे घरात अवेलेबल असतंच महाराष्ट्रामध्ये. नसेल तर तुम्ही कांदा कापून लसूण वगैरे चिरून यात घालू शकता. आता हे कापं आपण जे फ्राय केलेली आहे वांगे बटाट्याची हे घालूया आणि मिक्स करून घेऊया.
कांदा लसूण मसाला यात घातला ना की अजून काही घालायची आपल्याला गरज पडत नाही, वेगळा असा कांदा कापून किंवा लसूण वगैरे, कारण यात सगळं असतं. आणि डब्यात बनवायला कोणतीही भाजी तुम्हाला डब्यात बनवायची असेल तर हा कांदा लसूण मसाला घरात असला ना की भाजी खूप लवकर बनते, झटपट तुम्ही बनवून देऊ शकता. तर मसाला मी चांगला मिक्स करून घेतला आहे. आता यात चवीनुसार मीठ घालूया आणि हा मीठ पण चांगला आपण मिक्स करून घेऊया. यात 80% तर आपली भाजी इथं रेडी आहे. आता आपण काय करूयात, आपल्याला पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे. आता आपण हे ढाकून कवर करून अजून एक 5 मिनटं वाफेवर शिजू देऊ. आणि फ्लेम एकदम आपण जे गॅसची फ्लेम आहे लो ठेवूया. आता एक 5 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही इथं बघू शकता आपली जी हे वांगी बटाट्याची सुकी भाजी ऑलमोस्ट रेडी आहे. आता वरून थोडंसं आपण बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया, चिरलेली कोथिंबीर, आणि मस्त गरमागरम सर्व करूया. डब्यात देऊ शकता किंवा ॲज अ साईड डिश म्हणून तुम्ही खाऊ शकता. तर इथं रेडी आहे आपली भाजी. तर फ्रेंड्स, आय होप तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय.